नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण तवा अंडा मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये तेल टाकून तेल गरम झाले की आपण फोडणीसाठी जिरे मोहरी टाकून घेऊया। जिरे मोहरी आपले तडतडली की त्याच्यामध्ये मी चॉपिंग मशीनमध्ये मी 2 कांदे आणि 1 टोमॅटो आपण अंडा मसाला तयार करत आहोत। त्यासाठी इथे कांदा आणि टोमॅटोचा जास्त वापर करायचा। मी इथं मोठे 2 कांदे आणि 1 टोमॅटो एकदम बारीक असं चॉप करून घेतलेला आहे आणि आता हे मी तेलामध्ये टाकून किंवा तव्यावर टाकून छान असं लालसर होईपर्यंत मी हे परतून घेणार आहे। त्याच्यामध्येच मी आता 2 तेजपत्ता, तेजपत्त्याची पानं छोटी आहेत, तुम्ही 1 टाकला तरीही चालेल। कांदा आपला छान असा गोल्डन लालसर होईपर्यंत मी परतून घेणार आहे। आपला कांदा परतून झाला किंवा शिजला की त्याच्यामध्येच मी आता पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणे पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा सब्जी मसाला, तसेच 1 चमचा कस्तुरी मेथी टाकून आपण हे सर्व मसाले एकजीव करून घेऊया। आपले सर्व मसाले एकजीव झाले की कांद्यामध्ये छान असे मॅश व्हायला पाहिजे। त्यासाठी मी इथं पावभाजीच्या मॅशरनी हे सर्व मसाले कांद्यामध्ये एकजीव करून घेणार आहे। छान असे मॅश करून घेणार आहे। 5 मिनिटं मी हा मॅशर तव्यावर मसाल्यांमध्ये छान असा फिरवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता छान असे आपल्या मसाल्यांना कलर आलेला आहे आणि कांद्यामध्ये आपले मसाले एकजीव झालेले आहेत। आता ह्याच्यामध्येच मी अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहे, जेणेकरून आपले मसाले छान असे शिजले गेले पाहिजेत। आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून 1 मिनिट हलवून ह्याला उकळी काढून घेणार आहे। आपल्या मसाल्यांना छान अशी उकळी आली की मग आपण त्याच्यामध्ये अंडी सोडून घेऊया। तुम्ही पाहू शकता मसाल्याला किती सुंदर असा कलर आलेला आहे। आपण अंडी टाकून ह्या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घेणार आहोत। 5 मिनिटं आपण ही अंडी मसाल्यांमध्ये एकजीव करून झाली की आपण त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। अशा पद्धतीने आपली तवा अंडा मसाला तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।